सुरुवात केली सिंगलने. पहिल्याच बॉलवरती खातं खोललंय चांदई टीमने. शांताराम आणि मंगेश ओपनिंगची जोडी मैदानामध्ये उतरवली आपल्या होम ग्राउंड वरती. मंगेश क्रॉस बॅटेड खेळायचा होता. सुंदर पद्धतीने चेंडू डिलिव्हर केलाय. दिलीप सुंदर ऍक्शन आहे. सुंदर रिलीज करतात बॉलला. पहिल्या 2 बॉलवरती फक्त एक सिंगल खर्च केली आहे. पॉवरप्लेची ओव्हर चालू आहे. तुम्ही बघताय जे हनुमान क्रिकेट संघ एक्सल यांनी आयोजित केलेला आहे एक्सल ट्रॉफी 2026 हा फायनलचा थरार मैदानामध्ये रंगलाय. चांदेचे मैदान. यॉर्करला अलंग कार्पेट खेळले. तिकडे काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतात. फील्ड करतील तोपर्यंत आली आहे. सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे चालले आहे. 2 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. शांताराम यांच्यासाठी हा बॉल या वेळेला शॉर्ट फाईनलेगचे क्षेत्ररक्षक गॅदर करू शकलेले नाहीयेत. त्यांच्या साईडने चेंडू ट्रान्सफर झाला 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्याने आलेला चौकार 6 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. सुरुवात झाली होम ग्राउंड वरती धावा येण्याला. पहिला चौकार या इनिंगचा बघायला मिळाला. शांताराम यांच्या बॅट मधून लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं बॅटल मैदानामध्ये रंगलंय. लेफ्ट राऊंडने गोलंदाजी करतात. प्रयत्न चांगले चालू होता बॉलरचे. फिल्डिंग तेवढी साथ मिळत नाहीये. या बॉलवरती फिस्टू झाली. यावेळेला पुन्हा एकदा या बॉलवरती वाईड आणि विकेट किपरने केली चुकी. या चुकीला माफी नाहीये. पनिशमेंटच्या रूपात 4 धावा एक्स्ट्रा मिळतील. या बॉलवरती 5 रन्स आल्या. 6+5 स्कोर कार्ड धावा लागल्या त्या 11. स्लोअर बॉल गती परिवर्तन फसवलं आणि अगदी आरामात कॅच ड्रॉप केले. प्रॅक्टिस मध्ये असा आपण उडवतो तसा कॅच घे रे असा वाला कॅच ड्रॉप केलाय. चान्स दिला आपल्या होम ग्राउंड वरती शांताराम यांना. आमच्याकडे सुद्धा शब्द नाहीयेत डिस्क्राईब करायला कशा प्रकारे कॅच सोडले. आज बरेच कॅचेस ड्रॉप होतात. स्ट्राइक एंड वरती आल्या मंगेश कोलंबे. दिलीपचा बॉल मंगेश यांच्यासाठी. बॅटची एज इथे क्षेत्ररक्षक शेवटच्या मुवमेंट पर्यंत 3-4 वेळा अटेम्प्ट केला मात्र कॅच घेऊ शकलेले नाहीयेत. बॉल त्यांच्या पायावरती सुद्धा शूज वरती सुद्धा पडला. परत हातावर आला होता मात्र गॅदर करू शकलेला नाहीये. दोन्ही बॅट्समॅनला संधी दिली या ओव्हर मध्ये. दिलीप जी त्यांची मेहनत या ओव्हर मध्ये बघायला मिळाली. फिल्डरची अजिबात साथ मिळाली नाहीये. चुकीची फिल्डिंग पहिल्या ओव्हर मध्ये बघायला मिळाली. वांगणी टीम समोर होम ग्राउंड वरती खेळतोय. एक दिग्गज संघ आहे. चला बॉलिंग चेंज लगेच करायचं. 15 मिनिटावर 2 ओव्हर टाकायचे. वांगणी टीम 2 ओव्हर बाकी आहेत. 15 मिनिटाचा टायमर 3 ओव्हर साठी आहे. जय गोलंदाजीसाठी जय आलाय. पहिल्या ओव्हरवर धावा खर्च झाल्या तर 13. शांताराम असेल की मंगेश दोघांना सुद्धा एक चान्स मिळालाय. 5 धावा एक्स्ट्राच्या पहिल्या ओव्हर मध्ये बघायला मिळाल्या. वाईट +4 अशा धावा होत्या. 13 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. जय बॉलिंग साठी जय आलाय. हा थोडा फास्ट खेळा. कारण अंपायरांना विनंती असेल मॅच थोडी फास्ट घ्यायची आहे कारण आज फायनल डे.
त्यामुळे आपल्याला सेमीफायनल सुद्धा खेळवायचे आहेत आणि या क्वालिफायर संघाला सुद्धा तुम्ही त्वरित कॉन्टॅक्ट करून ठेवा. सेकंड हाफच्या मॅचेस बाकी आहेत, त्यानंतर क्वालिफायरच्या मॅचेस चालू होतील. जय जय यांच्या विरोधात बॅटिंग करता स्ट्राईक होते मंगेश. या वेळेला कुंतूर वरती हा चेंडू बघायला मिळाला. इट्स अ वाईड बॉल. 14 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. चांदे टीम कशा प्रकारे कामगिरी करणार पहिल्या इनिंग मध्ये. या वेळेला स्क्वेअर कट खेळायचा होता, प्रयत्न फसला. हा चेंडू जातो डॉट. जय पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सीमारेषा पार झालाय. 2-3 बाउन्स नंतर हा फटका चेंडू सीमारेषा पार झाला. परफेक्ट स्क्वेअर कट एक्झिक्यूट केला. मंगेश जो प्रयत्न करत होते मागील 3 बॉल वरती, यावेळेला यशस्वी ठरले त्यावरती. या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय. जयच्या चौकार खेचलाय. या वेळेला सिंगल तर मिळाले. दुसरीचा प्रयत्न केलाय. मंगेशांचा कॉल. फिल्डिंग मध्ये थोडासा लेझी अप्रोच. बघता बघता दुसरी धाव चोरली आहे शांताराम आणि मंगेशांनी. या 2 धाव्याने स्कोर कार्ड पुढे चाललाय. एकच काढले ना. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता स्विच ऑफ झाला हे बघ. यांनी फोन लावला चार्जिंगला ना, बटनच ऑन करता विसरला. चौकारानंतर डबल बघायला मिळाली. या वेळेला यॉर्करला खणून काढण्याचा प्रयत्न. लेग साईडला बॉल ट्रॅव्हल झाला कार्पेटच्या साहाय्याने. एक धाव धावून पूर्ण झाली आहे सिंगलच्या साहाय्याने. 21 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मध्ये झाला. जरूर एक चौकार खर्च केला, मात्र चांगला कमबॅक, स्ट्रॉंग कमबॅक केलाय. शांत ठेवलं आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना. फक्त चौकार, त्याच्यामधील 2 चौकार परफेक्ट बॅट म्हणून आले. ते एक वाईटचा चौकार आलाय शांताराम याच्यासाठी. यॉर्कर पुन्हा एकदा तिथे शॉर्ट पॉइंटला जर बॉल अडवला असता तर मात्र रनआउटची संधी होती. दोन्ही एंडला रनआउटची संधी आली होती. मात्र आता फिल्डरचा आतापर्यंत मॅच काय चांगली चालत नाहीये. आणि क्रिकेटमध्ये आपल्याला बरेच वेळा बघायला होतं फिल्डिंग करत असताना एखादा फिल्डरचा जर खराब दिवस चालू असेल तर बॉल सुद्धा पाठलाग करतो. सिंगलने स्ट्राईक रिपीट झाली. 22 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. जयंतच्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. ओपनिंगची जोडी अजूनही मैदानात उभी आहे. मंगेश यावेळेला अजून एकदा मोठा फटका मारला मध्ये. बॅटची इनसाइड एज. शॉर्ट फायनलचे क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. डॉट बॉल. 2 ओव्हर 11च्या सरासरी धाव बनवल्यात त्या 22.
साई गोलंदाजीसाठी आले. स्ट्राईक वरती शांताराम. हा बॉल अतिशय सुंदर बघायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. वाईट साठी रिव्ह्यू. ओके चेक करायचा आहे. डॉट बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. या वेळेला अजून एक ब्लाइंड शॉट. लगातार 2 बॉल डॉट आले त्या ओव्हर मध्ये. 22 वरती स्कोर कास्ट फिरवलाय. 22 धावा 2.2 खेळ झाला. साई चांगलं कमबॅक केलंय या ओव्हर मध्ये. चांगलं कमबॅक आपल्या टीम साठी केलंय. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. यावेळेला शॉर्ट बॉल हुक करायचा होता. तिथे फायनल तडम्याचे क्षेत्ररक्षक फक्त बॉल कडे बघत राहतील. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 माऊस 4 धावांसाठी गेलाय. 26 रन स्कोर कार्ड वरती आलेत. संघर्षमय चौकार बघायला मिळाला. सव्वीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला पायावरती बॉल झाला. रनआउट स्वरूपात फलंदाजाला बाद केलंय. अंपायर लावला ना बॉल स्टॉपला. हा येस. अपील आणि फक्त बॅट्समन अपील कडे बघत राहिले तोपर्यंत चालाक विकेट किपर चालाकपणा बघायला मिळाला. बॅटिंग साठी चाललाय वैभव थीर. चांदई गावचा हा घणाघाती फलंदाज स्टार खेळाडू. प्रेक्षकांच्या नजरा जेव्हा जेव्हा चांदई नाव लागतं युट्यूब लाईव्ह वरती वैभव थीरची बॅटिंग बघण्यासाठी गर्दी करतात. तोच बोलतोय मैदानामध्ये आपल्या होम ग्राउंड वरती उतरलाय बॅटिंग साठी. स्कोर कार्ड धावा 26. एक फलंदाज बाद झाला. मंगेश आणि वैभव ही जोडी आता मैदानामध्ये खेळ करणार आहे. साई काय कामगिरी केली आहे. 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केला फक्त आपल्या टीम साठी. 26 रन स्कोर कार्ड वरती आहेत. बॅटिंग साठी आमंत्रित केलं. स्वतःच्या गोलंदाजीवरती विश्वास दाखवला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे टीमने. स्ट्राईक वरती आलाय मोठ्या वैभव थीर. लोवर फुल टॉस पायावरती आणि त्याला ठोकलाय. पहिल्याच बॉल वरती वैभव थीर ब्रँडेड षटकार. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉल वरती त्याच्या येण्याचा त्याच्या आगमन तो आलाय मैदानामध्ये ते दाखवतोय वैभव थीर. यांचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पॉइंटच्या फिल्डरच्या डोक्यावरतून काढलाय आणि हो थर्ड बॉल वरती ठोकलाय. चौकार. 2 बॉल खेळलाय. 10
रन आपल्या टीम साठी या ओव्हर मध्ये बनवल्या. जी ओव्हर 4 बॉल मध्ये फक्त 4 वरती होती त्या ओव्हर मध्ये आता 14 रन्स आल्यात. वैभव तो 2 बॉल मध्ये 10 धावांवरती खेळतोय. मंगेश आता 7 धावे लागेल वैभव यांना. 36 रन स्कोर कार्ड वरती आल्यात. चांदईचा ब्रँड वैभव मैदानामध्ये बॅटिंग करतोय. 2च बॉल वरती त्याने दाखवलंय मागील कित्येक वर्ष चांदेगावचं नाव क्रिकेटच्या पटलावरती कर्जतच्या या तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये का मोठं केलंय, का माझं नाव आदराने घेतलं जातं तेच मैदानामध्ये 2 बॉल मध्ये दाखवलं वैभव तेर यांनी. गोलंदाजीसाठी निहार. मंगेश मध्ये क्षमता आहे मात्र बॅट चाललेली नाही या मॅच मध्ये आतापर्यंत. लास्ट पर्यंत उभा आहे. लास्ट ओव्हर मध्ये त्याच्या क्षमतेनुसार बॅटिंग करणार की वैभव पुन्हा एकदा या टीमचे गेम चेंजर साबित होणार. लास्ट ओव्हर मध्ये निहार बॉलिंग साठी आलेत. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेला खेचला. तिथे सिंगल तर घेतली. दुसरीचा प्रयत्न होता. 2 धावा धावून पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि स्वतःची विकेट आपल्या टीम साठी सॅक्रिफाईस करतोय मंगेश. हा 2 धावाने स्कोर कार्ड पुढे गेला. 38 धावा स्ट्राईक वाल्यात वैभव. मंगेश चांगला फटका होता मात्र आपल्या स्टार खेळाडूसाठी आपल्या हुकुमाच्या एक्का चांदई संघाचा वैभव यांच्यासाठी स्वतःची विकेट द्यावी लागते. बॅट पाहिजे तशी लागली नव्हती ज्यामुळे स्वतःची विकेट टीम साठी सॅक्रिफाईस करतोय मंगेश. बॅटिंग साठी गेलाय चिराग. ह्याच मैदानावरती चिराग यांनी स्वतःच्या नावाचं आगमन स्वतःच्या नावारूपास आलेला हा खेळाडू बऱ्याच लोकांनी आक्षेप दाखवता चिराग काय करणार मात्र चिरागने एकाच टुर्नामेंट मध्ये दाखवून दिला की का चांदई टीम याच्यावरती एवढं इन्व्हेस्ट केला, का विश्वास दाखवला. त्यानंतर सिरीज घेतला होता मागील टुर्नामेंट मध्ये. तो चिराग निहार यांचा हा फुलटॉस चुकीच्या लेंथ वरती लेग साइडच्या दिशेला बॉडीवरती बॉलला फेकून दिले 6 धाव्यांसाठी. वैभव तो ब्रँडेड षटकार. वेस्ट साइड नो बॉल नो प्लस 6-7 धावा या बॉल वरती मिळतात. होम ग्राउंड वरती प्रेक्षकांची मनं जिंकतो वैभव. मिस्टर JPL विश्वजित ठाकूरचा मोठा फॅन म्हणूनच त्याला मोठ्या म्हणून ओळखलं जातं कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये. वैभव आला आणि या वैभवने दाखवलं 3च बॉल फेस केले. 16 धावा आपल्या टीमसाठी बनवतात. फ्रीटचा बॉल आहे वैभवांसाठी. लोअर फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. काव कॉर्नरच्या दिशेला हाय उत्तुंग षटकार. धावा लागला स्कोर कार्ड वरती 51 धावा. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती वैभव. शॉर्ट बॉल पुल चेंडूला केलाय गुल. षटकार हॅट्रिक नोंदवले ती म्हणजे वैभव त्याने स्वतःच्या नावावरती. तो मैदानात आला तिसऱ्या ओव्हर मध्ये आणि त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की हो मी आलोय, माझं आगमन झालंय. का माझ्यावरती या कर्जतकरांच्या एवढ्या अपेक्षा असतात, का माझ्यावरती या चांदई टीम एवढा वेळा विश्वास ठेवते. तो विश्वास आणि तो कॉन्फिडन्स घेऊन मैदानात उतरला. प्रेक्षकांच्या मनातला खेळाडू आणि प्रेक्षकांच्या मनातला खेळ तो मात्र मैदानामध्ये करतोय. 5 बॉल फेस केलं, 4 षटकार 1 चौकार खिचलाय. ह्या वेळेला ऑफ साइडचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला. तिथे चांगली फिल्डिंग झाली आहे, सिंगल तर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. चिराग सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट दाखवतायत. 2 धावा धावून पूर्ण. वैभव यांच्यासाठी हा मोठा फटका कन्वर्ट करताना डॉट बॉल झालाय.
वैभव समोरच्या दिशेला खेळतात, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरतून चेंडू ट्रॅव्हल झालाय, चुकीचं जजमेंट आणि या बॉल वरती 4 धावा आल्यात. ओव्हर संपल्या, 4 ओव्हरचा खेळ झालाय, स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 2 बाद 63. गेम चेंजर इनिंग, 8 बॉल मध्ये 34 धावांची. वैभव थेर उर्फ मोठ्या मैदानामध्ये खेळतो आपल्या टीम साठी, पुन्हा एकदा आपल्या टीमच्या मदतीला धावून आला. काय गेम चेंज केलाय. पहिल्या 3 ओव्हर मध्ये 10च्या रन रेटने खेळत होता, आला मैदानामध्ये 8 बॉल खेळला, 34 धावा आपल्या टीम साठी ठोकल्या, चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेल्या. आता टार्गेट ठेवलंय 24 बॉल मध्ये 64 टीमचं. वैभव थेर याच्या या इनिंग साठी, षटकार हॅट्रिक साठी निवृत्ती बागळे साहेब, रामचंद्र कोलंबे साहेब आणि दिनकरजी कोलंबे साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. वैभव मॅच झाल्यानंतर तुझा कॅश प्राइज आमच्याकडून जमा करून घ्यायचा आहे. तिन्ही मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो आणि वैभव याला विनंती करेल, मॅच झाल्यानंतर तुझा 1000 रुपयाचा कॅश प्राइज तुझ्या बॅटिंग साठी निवृत्ती बागडे साहेबांनी आणि रामचंद्र कोलंबे आणि दिनकरजी कोलंबे साहेबांनी दिलंय, ते कलेक्ट करायचं आमच्याकडून. वाट इनिंग 8 बॉल मध्ये 34. वैभव थेर मैदानामध्ये चमकलाय. आता गोलंदाजी कशी करणार चांदेरी टीम, यांची ओळख आहे गोलंदाजी. रोखलं होतं पहिल्या 3 ओव्हर मध्ये चांदेरी टीमला, त्यानंतर 8 बॉल ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे वैभव आपल्या होम ग्राउंड वरती प्रेक्षकांच्या मनातली बॅटिंग, प्रेक्षकांना खुश करणारी बॅटिंग आपल्या होम ग्राउंड वरती केली आहे वैभव थेर. चला वांगणी टीम बॅटिंग साठी उतरायचे, ओपनिंगची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. बॉल द्यायचा दुसरा, नवीन बॉल चेक करण्यासाठी द्यायचा आहे. वांगणी टीम 24 बॉल मध्ये 64 धावा बनवायच्या विजयासाठी. 24 बॉल 64 धावांची गरज आहे तुमच्या वांगणी टीमला. चांदेईच्या मैदानावरती मॅचेस आहेत. श्री 11 जयशंकर चांदेई 2025-26 चा डेचा हंगाम अक्षरशः गाजवलाय. खालापूर तालुक्यामध्ये कर्जत पेक्षा जास्त टुर्नामेंट त्याने जिंकल्यात. त्या सगळ्यात नाईटचा हंगाम पाहिजे तसा गेलेला नाही अजूनपर्यंत, मात्र नाईट अजून बाकी आहे, खेळ अजून बराच बाकी आहे. वांगणी टीमकडे सुद्धा संधी आहे. ज्या प्रकारे कोंदिवडे टीमने एक धक्का दिलाय, 64 धावा जर बनवल्या तर अजून एक मोठा धक्का देऊ शकतात. या मैदानामध्ये काही होऊ शकतं, मात्र गोलंदाजी ज्या संघाची ओळख आहे पूर्ण कर्जत, खालापूर आणि या सुधागड तालुक्यामध्ये असं मानलं जातं, ज्या संघासमोर धावा चेस करणं कठीण आहे तो संघ गोलंदाजी मार्फत आता उतरलाय. चांदेई वांगणी टीम संधी एक मोठ्या टीमला हरवण्याची. 24 बॉल धावा बनवायचे, 64 संघर्ष करावा लागेल आणि मोठा संघर्ष करावा लागेल.
पहिल्या बॉल पासून आक्रमण करावं लागेल. प्रत्येक बॉलरला 16च्या रन रेटने खेळायचं आहे. 2 मोठे फटके शोधायचे आहेत प्रत्येक ओव्हर मध्ये. गोलंदाजी मार्क वरती स्वतः वैभव तर बघायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती दिलीप, नॉन स्ट्राईक एंड वरती रुपेश. चला मॅच स्टार्ट करायची आहे. चांदेरी टीम 15 मिनिटं तुम्हाला सुद्धा पहिल्या 3 ओव्हर साठी मिळणार आहेत. यानंतरची मॅच भाडवल संघ आणि त्यांच्या समवेत भडवल संघ आणि त्यांच्या समवेत कानोर टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन भडवल टीम आणि कानोर टीम दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. भडवळ आणि कानोर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. पहिल्याच बॉलला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परत बॉल आला डॉट. भडवळ संघाचा कर्णधार आलाय. मी कानोर टीमच्या कॅप्टनला विनंती करेल टॉस साठी यायचंय. हा बॉल स्क्वेअर कट खेळायचा होता, मात्र गती या गोलंदाजाकडे. चांगल्या पेसने गोलंदाजी करतो. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये फक्त 2च फिल्डरसाठी सर्कलच्या बाहेर आहेत. अशा वेळेला फायदा उचलला पाहिजे. शांत ठेवलं पहिल्या 2 बॉलवरती दिलीप यांना. यावेळेला क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न. लगातार 3 निर्धाव चेंडू. जेवढी सुंदर बॅटिंग आहे तेवढी सुंदर बॉलिंग आता मैदानामध्ये दाखवतो वैभव तेर. तेनिकरजी कोलंबे साहेब, रामचंद्रजी कोलंबे आणि निवृत्तीजी बागडे साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे वैभव साठी. ते आमच्याकडे जमा आहे त्याच्या बॅटिंग साठी. मॅच नंतर कलेक्ट करायचं वैभव आमच्याकडून. यावेळेला त्याच टप्प्यावरती एकाच टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे. कानोर टीमचे कॅप्टन इथे आलेत. भडवळ संघाचे कर्णधार यायचं आहे टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये. संजय तिथे काकांना विनंती करायला टॉस करायचा आहे. खाता खोललाय 4थ्या बॉल वरती सिंगलच्या सहाय्याने. आमचे चांदेचे संजयजी थेर यांच्या हाती टॉस होतोय. ते सुद्धा अजूनपर्यंत चांदेची टीम मध्ये खेळतात. ओव्हर संपले आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात त्या फक्त 1. गोलंदाजी मार्क वरती चिराग. भडवळ संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. चिराग गोलंदाजी मार्क वरती. दिलीप पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला. अजून एक डॉट बॉल. चिराग दिलीप यांना काही सूर गवसत नाहीये. 5 डॉट बॉल खेळलेत दिलीप आतापर्यंत. संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. जरूर जास्त धावा आहेत बनवायच्या आहेत, मात्र बॅट वरती बॉल घेणं गरजेचं आहे. तिचं वाईट बॉल. एक्स्ट्राची 1 रन आता स्कोर कार्ड वरती लागली जाते. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 62 धावांची गरज आहे. यावेळेला अलोंग द कार्पेट लेग साइडला बॉल ट्रॅव्हल होतोय. तिकडे बॉल वरती राज येतात. बॉल वरती फील्ड करतील तोपर्यंत फेकतील. तोपर्यंत 1 धाव. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चालली आहे. मॅच मध्ये ही मजा येत नाहीये प्रेक्षकांना, कारण की चौका षटकार येत नाहीत वांगणी टीम कडून. प्रयत्न करायला पाहिजेत. 64 धावा जरूर आहेत, मात्र तुमचा संघर्ष तुम्हाला चालू ठेवला पाहिजे. तुमचे प्रयत्न तुम्हाला चालू ठेवले पाहिजेत मैदानामध्ये.
चिराग यांचा बॉल रुपेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॉल जातोय डॉट. फलंदाज बाद अंपायर. मेन अंपायरचा निर्णय. फलंदाज बादत पहिला आदरा लागतोय तो म्हणजे वांगणे टीमला पहिला धक्का लागला रुपेश यांच्या माध्यमातून. बॅटिंग साठी चाललेत निहार. निहार आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये वांगणी टीम कडून. यावेळेला लोअर फुलटॉसला सुंदर पद्धतीने खेळलेत षटकारासाठी. या फुलटॉस बॉल ला कन्वर्ट केला. 6 धाव्यांमध्ये फुलटॉस वरती फुल टोल वसूल केला. एक क्लास फटका निहार यांचा बघायला मिळाला. यावेळेला शॉर्ट बॉल शॉर्टम पूल केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक वैभव बॉल पर्यंत पोहोचतात. फील्ड करतील तोपर्यंत फक्त रन मिळवली फक्त 1. 10 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 54 धावेची अजूनही गरज आहे. 14 बॉल 54. शॉर्ट बॉल फुल केलाय आणि अखेर सक्सेसफुल ठरला दिलीप यांच्यासाठी. चिराग या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 षटकार खेचलेत मात्र बरेच धावा त्यांच्याकडे. ओके 2 ओव्हर समाप्त झाल्यात. ओव्हर झाले. पहिला बॉल डॉट होता चिराग यांचा. दुसऱ्या बॉल वरती वाईड. त्यानंतर सिंगल आल्या म्हणजे 2 बॉल झाले. तिसऱ्या बॉल वरती विकेट आली. मग 2 षटकार आणि 1 सिंगल त्या 3 बॉल वरती लास्ट. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ झालाय. हे फटके पहिल्या ओव्हर मध्ये आले असते तर अजून मजा आली असती. मंगेश गोलंदाजीसाठी मंगेश आलेत. फुल टॉस बॉल आणि त्याला टुकला षटकारासाठी. निहार पायावरती एकदम स्ट्रॉंग बॅटिंग आहे लेग साइडला. सुंदर फटका अधिक षटकार बघायला मिळतोय. त्यांच्या बॅट मधून आलेला दुसरा षटकार. मंगेश यांच्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलं. षटकार आलाय. षटकार सायने 22 धावा स्कोर कार्ड वरती. 11 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. 11 बॉल मध्ये 42.
22 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 11 बॉल 42 धावांची गरज आहे. 11 मध्ये 42. स्लोवर बॉल गती परिवर्तन लेग कटरचा वापर. शॉर्ट बॉल सुंदर पद्धतीने पुल केलाय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. चिराग चांगली फिल्डिंग बघायला मिळते. सिंगलच्या सहाय्याने 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ झाला. या ओव्हर मध्ये 9 बॉल बाकी आहेत. 9 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. त्या वांगणी टीमला दिलीप बरेच बॉल डॉट खेळण्याचा षटकार आला त्यांच्या बॅट मधून. कॅरी फॉरवर्ड करणार का ते षटकार? जशा प्रकारे षटकार येत आहेत निहाल आणि या दिलीप यांच्या बॅट मधून या इनिंगला. 9 बॉल मध्ये 31 स्टेप आउट केला. समोरच्या दिशेला फुलटॉसला खेळून काढलाय. तिथे या बॉलला फील्ड करतात. फेकतील तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण. सुंदर रनिंग. आठ बॉल मध्ये 40 धावा पाहिजेत. 8 मध्ये 40. सॉरी 39. यावेळेला बॉल मिस केला दिलीप यांनी. 7 बॉल 39 धावांची गरज आहे. 7 मध्ये 39. गोलंदाजीला दूध करणार असलेला संघ चांदई टीम आपल्या होम ग्राउंड वरती या सुंदर कामगिरी करतोय. यावेळेला दांडी गोल केली. फर्निचर डिस्ट्रॉय. मिडल स्टंप उखडलाय या बॉल वरती मंगेश यांनी. दिलीप बॅक टू द डगआउट. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर स्कोर काही धावा लागल्यात त्या 25 रन. 6 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 39. चांदई टीम बॉलिंग चेंज लवकर करा. वेळ घेऊ नका जास्त. आदेश 6 बॉल मध्ये 39 धावा. निहार ज्यांच्या बॅट मधून 2 षटकार आलेत ते निहार स्ट्राईक वरती आहेत. वाईटने सुरुवात केली आहे. 6 बॉल मध्ये 38. वाईट बॉल. लोअर फुलटॉसला चांगल्या पद्धतीने खेळले. तिकडे या मंगेश यांच्या डोक्यावरतून चेंडू ट्रॅव्हल होत होता मात्र चिराग यांनी कव्हर केलाय त्या बॉलला. चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळतील या बॉल वरती. 5 बॉल मध्ये आता 36 धावांची गरज आहे. या वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय मात्र सरळ उमाजी यांच्या हातामध्ये लँड झालाय. आदेशांना विकेट मिळते. निहार बाद झालेत. निहार चांगली बॅटिंग करत होते मात्र प्रत्येक बॉलवरती षटकार आला तरी जिंकणार नाही सिच्युएशन मध्ये फक्त प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी बॅटिंग करत होते. गीतेश बॅटिंग साठी चालले. 4 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे.
दोन षटकार आपल्या टीम साठी खेचले, मात्र तेवढेसे पुरेसे नव्हते. दुसऱ्या कोणत्याच फलंदाजाला यश आलेलं नाही या मॅच मध्ये वांगणे टीम साठी. गीतेश मैदानामध्ये गेले, आदेश वाईट टाकतात, 4 लिगल बॉल टाकायचे आहेत. वाईट बॉल आहे. या वेळेला फुलटॉस बॉलला टॉप एज लागली आहे. तिकडे मंगेश बॉल वरती येतात, फील्ड करतात, तोपर्यंत एकच धाव मिळतीये. सिंगलच्या साहाय्याने 30 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 34 धावांची अजूनही गरज आहे. फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 लिगल बॉल चांदेई संघाला विजयासाठी. या सुंदर बॉल बघायला मिळाला, डॉट बॉल आलाय. फक्त औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. पूर्णतः पकड बनवली आहे ती चांदेई टीमने. बॉलिंगच्या संघाची ओळख पुन्हा एकदा मैदानात दाखवलंय गोलंदाजी करत असताना. अजून एकदा विकेटची संधी. तिकडे उमाजी कॅच सोडणार नाहीयेत. आदेश यांना अजून एक विकेट मिळतीये. चला, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फलंदाज जायचे. संस्कार मैदानामध्ये गेलेत. लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. संस्कार शेवटचा बॉल सुद्धा आलाय डॉट, आणि अगदी आरामात मॅच आपल्या होम ग्राउंड वरती जिंकली ती म्हणजेच श्री 11 जयशंकर चांदेई टीमने. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट चांदेई संघाचा स्टार खेळाडू वैभव थेर याला विनंती आहे की यायचंय, आपले मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करायची. त्यासमवेत मी निवृत्तीजी बागडे साहेबांना, रामचंद्रजी कोळंबे साहेबांना आणि दिनकरजी कोळंबे साहेबांना विनंती करेल, तुमच्या हातानेच तुमचा प्राइज द्यायचा आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज वैभव यांना. यायचं इकडे. निवृत्तीजी बागडे साहेबांकडून आदेश लोभी यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि 4 मान्यवरांकडनं दिनकरजी कोलंबे साहेबांकडनं आणि द्वारकानाथजी बोराडे साहेबांकडून, रामचंद्रजी कोलंबे साहेबांकडून आणि निवृत्तीजी बागडे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज.